ओळखलंच मला. मी सावित्री. सावित्रीबाई ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावाच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्या व्यक्तीशी माझं लग्न झालंय तो निव्वळ एक सामान्य माणूस नव्हे, तर लाखो करोडो लोकांना ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी सर्व धर्मीय मुलींसाठी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. भारतीय माणसासाठी सुरू केलेली ती पहिली शाळा होती आणि मी तेथील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार. शेळपटासारखं जगला तर काम तमाम होतं, वाघासारखं जगला तर नाम होतं. काम खडतर होतं, जोखमीचं होतं, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा पच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. संन्यातनाची मात्रा धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती. एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यावर कसा काय धर्म बुडतो यांचा? इतका टकला असू शकतो धर्म? धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस? माणसाच्या प्रगती आड येणारी प्रत्येक बोट तरली काय आणि बुडाली काय? आम्हाच ते उपयोग त्याचा. आमचं जगणं आणि मरणं हे केवळ आमच्या लेकराच्या उन्नतीसाठी होतं. या झीज होती, हानी होती, अपमान होता, पण उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. आम्ही त्यासाठी तर बांधले गेलो होतो. शेळकींनी मला सांगितलं, सावित्री, आपल्याला अनेक लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसायचे आहेत. त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नवीन फुलबाग फुलवायची आहे. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या आजवरच्या दयनीय अवस्थेचं, दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान. शिक्षणाने अज्ञान दूर होतं. माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तो विचार करू लागतो. स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी सतत धडपडतो. अशीच विचार करणारी, घडविणारी सृजनशील माणसं हवी आपल्याला आणि या देशाला. भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्याला उद्याचे सूर्य घडवण्यासाठी काम करायचं आहे. देशील मला साथ? मी निवड होकारच दिला नाही तर प्रत्यक्ष सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना एक गटिंगड माझ्या समोर आला आणि म्हणाला, ए टवळे, कुठे निघालीस? आमच्या पोरींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिकवणं? कदाचित तो विसरला असावा की मी खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आणि ज्योतिबा पहिलवानची पत्नी होते. त्याच्या कानाखाली चळचळ जाड काढतात भर दिवसा त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्या क्षणी त्याला सुनावून सांगितलं, आज समोर आलायस तर थोबाड फुटलंय, परत आलास तर तुझ्या रक्तानं धरती रंगली. तसा कसा बसा सावरत तिथून निघून गेला. मोठ्या आशेनं माझ्या अब्रू हरण बघायला आलेले बघे त्याची बेअब्रू झालेले पाहून तिथून निघून गेले. आजवर माझ्यावर शेण फेकले, मी सहन केलं. शिव्या दिल्या, दगड फेकले, मी गप्प राहिले. माझा हात धरून मला देव देतो. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. शाळेचे व्यापही वाढत होते. आता ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या. आत्या सगुणाबाई, भातीमा शेख आदींनी या कामी मोलाची साथ दिली. लोकांनाही शिक्षणाचे महत्त्व पटू लागले होते. तपासणीला आलेले मेजर कॅन्डी व जॉर्ज वॉटर या इंग्रज अधिकाऱ्यांनाही शाळेची प्रगती खूप भावली. स्त्री कोणत्याही जातीची असो वा धर्माची,
अन्यायाची बळी नेहमीच तिच्यावर ठरलेली आहे. अहो, एखाद्या बाईचा नवरा मैत झाला म्हणून काय तिने सती जायचं? केशवपण करून तिला पोरगं करायचं? तिला एकाच खोलीत डांबून कोंडून ठेवायचं? अहो, नवरा गेला या तिचा काय दोष असू शकतो? प्रत्येक माणसाला जगण्याचा बहरण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यासाठी आवाज उठवला. इंग्रज सरकारने सतीबंदी कायदा केला. केशवपणाविषयी नाव्यांचा संप घडून आणला. काशीबाई नातू, कोवळ्या वयाची बालविद्या, तिच्या आपतेष्टांपासून ती गरोदर होती. आणि या अशा प्रकरणात बदनामी होते ती स्त्रियांचीच. याच बदनामीला कंटाळून ती आत्महत्या करायला निघाली. नाही, मला नाही जगायचंय, नाही, मला नाही जगायचंय, मला मरू द्या, मला मरू द्या, अशा काकुळतेने विनंती करणाऱ्या काशीबाईंच्या पाठी आम्ही ठामपणे उभे राहिलो. तिचे आई बाबा झाले. मोठ्या आनंदाने तिचे बालकपण केले आणि तिच्या गोजीरवाण्या बाळास आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. अब्रूच्या भयानं काशीबाईंसारख्या जीव देणाऱ्या कित्येक मुली आहेत. हे लक्षात आल्यावर शेठजींनी ठिकठिकाणी जाहिरातींचे फलक लावले. कोणी विधवेचं अज्ञानानं वाकडं पाऊल पडलं असेल तर त्यांनी ज्योतिबांच्या बाळहट्ट प्रतिबंध गृहात येऊन बालांत हवं. मूल हवं असल्यास त्याला घेऊन जावं, नको असल्यास त्याचा सांभाळ आम्ही करू. अशी 100 बाळंतपणं मी केली. ती रांगणारी बालक त्याच्या तुरुतुरु धावणाऱ्या पावलांनी आमचं अंगण मात्र भरून जाईल. शाळेसाठी तसेच याही बाल संगोपन गृहासाठी आम्हाला स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागली. शेठजींचं समाजकार्यही सत्यशोधक समाजामार्फत जोरात सुरू होते. मीही त्याच्यात सामील झाले, भाषणेही करू लागले. शेठजी सांगतील त्या गतीने मी त्यांच्या ग्रंथांचे लेखनही करू लागले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, याचबरोबर अखंड, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांचे बहुचर्चित ग्रंथ होते. या ग्रंथलेखनाचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. मीही रचना करू लागले. काव्य फुले, बावन जोशी, सुबोध रत्नाकर, ज्योतिबांची भाषणं, सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदावरून केलेली सावित्रीबाईंची भाषणं आणि गाणी, त्यांची निर्मिती मला करता आली ती शेठजींच्या प्रभावामुळे. एकच शत्रू असे आपला काढून पिटून तयार, त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढा मलाच. शोधलास का, पाहिलास का, विचार करूनी सांग लेकरा, नाव दयाचे बोल भरावर, ठरलास का, कबूलच का, सांगते पहा नाव दृष्ट शत्रूचे, नाव नीतरे ऐक तयाचे. अज्ञान, अज्ञान काढून त्याला पिटायाचे, आपल्या मधुनी हुसकावयाचे. छत्रपती सिंहासनीची ती एक राणी ताराबाई, कोल्हापूरची जगदंबा, महाराष्ट्राची अंबाबाई. शत्रूवर घाली छापा, काळ तयाची ती होई, जेरीच शत्रूला करुण करी बेकाम चढाई, नाहून टाकी रणभूमी. शत्रू रक्ताने सारी, चपळताही विजयाची, तशीच कडारे संहारी, तशीच करारे संहारी. अशा कित्येक रचना मी केली. एकदा 1877 ला खूप मोठा दुष्काळ पडला. या दुष्काळाचं वर्णन करतानाही थडका फुटला. अन्न देता येत नव्हतं म्हणून लोक स्वतःच्याच मुलाला विष देते. अग्नी पुढे सोडून धनकवडीला. दुष्काळग्रस्तांसाठी आम्ही मदत सुरू केली. 2000 लोकांना भाकऱ्या भाजण्याचं काम आम्ही केलं. आमच्या कार्यकर्त्यांनीही खूप मेहनत घेतली. सांगण्यासारखं खूप आहे बाबांनो, पण कुणीही कितीही विरोध केला पण करूसभरही मागे हटलो नाही. शेठजींची प्रकृतीही बिघडू लागली होती. अर्धांग वायूने त्यांची उजवी बाजू रिकामी झाली. पण त्याही परिस्थितीत सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी डाव्या हाताने लिहिला. पण शेवटी शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रोजी शेठजी आम्हाला सोडून गेले. फक्त जीवासाठीच नाही तर माझा वैचारिक साथीदार आणि कार्याचा भागीदार, माझा आधारस्तंभ, माझी प्रेरणा, माझं सर्व काही आणि सर्वस्वही निश्चितपणे हरवलं. 50 वर्षाची सोबत संपली होती.
स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, गोड त्यांची वाणी वणे भूमे. यशवंता, लक्ष्मी आणि मी. माझं आकाश हरवलं होतं, जमीन डुबून गेली होती. तेव्हा बाहेर कसली तरी गडबड सुरू होती. महादेव आणि चकवा या प्रेताला अग्नी कोणी द्यायची, खांदा कोणी धरायचा, पिशवी कोणी धरायची याबद्दल तावातावाने बोलत होते. यशवंत आमचा नाही, आमच्या रक्ताचा नाही. पण त्याही परिस्थितीत मी त्यांना बजावून सांगितलं, यशवंत आमचा मुलगा आहे आणि मी त्याची आई सांगते. एक मुलगा म्हणून सर्व विधी यशवंतच करेल, दुसरा कोणीही करणार नाही. टिटव्या हाती घेऊन यशवंताच्या हाती देत आम्ही माय लेकरं प्रेताच्या पुढे पुढे चालू लागलो. हजारोंचा समुदाय प्रेत यात्रेत सामील झाला होता. घराघरात ज्यांनी प्रकाशाची फुले वाहिली, तो धगधगता क्रांती सूर्य त्या धगधगणाऱ्या अग्नी फुलांमध्ये अदृश्य. पृथ्वीला मोठ्या नदीकाठी अग्नी सुद्धा आम्हीच दिली. शेटजींची फार आठवण येत होती. मन कष्टी आणि शरीर जड झाले होते. पण शेटजींनी सांगितलेल्या मार्गावर मी माझी वाटचाल सुरूच ठेवली. मोडलेल्या मनाला पुन्हा उभारणी दिली. पुण्यामध्ये प्लेगची साथ सुरू होती. काखेत गाठी येऊन लोक पटापट मरत होते. मी यशवंतला वानवडी व खोरपडीच्या मध्यवर्ती हॉस्पिटल उभा राहायला सांगितलं. घराघरात जाऊन मी लोकांना हॉस्पिटलमध्ये आणत होते. प्लेग हा संसर्य जगणे होता. आज ना उद्या तो मलाही होणार होता. म्हणून मरणाच्या भयानं मी माझ्या कार्यापासून मागे वळू. पण त्याही परिस्थितीत जर मरण येत असेल तर मरणा, तुझं स्वागत आहे. अरे ये, अरे नुसते हूळ देत बसू नकोस. अरे बघ, मी तुझ्या सामोरी आली. तुला माहितीये, सावित्रीची सावित्रीबाई झाली आणि सावित्रीबाईची सावित्री माई झाली. अशी तीर्थरे आहेत माझी. आई, हा शेवटचा इंजेक्शन आहे, कोणाला देऊ? यशवंतचा प्रश्न होता. मी म्हणाले, यशवंता, या लेकराला दे. अरे, ह्याने अजून नीट दुनियाही पाहिली नाही. माझी शेवटची इच्छा समज. अरे, मी बसलेलं झाड कधी ना कधीतरी कोसळणारच. माझ्या आज्ञाधारक यशवंताने माझी आज्ञा पाळली. अश्रूने डबलेले माझ्या लेकराचे डोळे मी पाहिले. पाहिलंच मरणा? फक्त 1 मिनिट, मला माझ्या सगळ्या साथीदारांना आठवू दे. शेठजी, वा तुम्ही आलात? यशवंता, अरे पाहिलंच का? कोण आलं ते? यशवंता, यशवंता, अरे बघ ना कोण आलंय? यशवंता, यशवंता, अरे बघ ना यशवंता. अखेर आपल्या सर्वांच्या हाती देत क्रांती ज्योत निवाली.